नर्मदे हर नर्मदे हर. आज आमच्या परिक्रमेचा या ठिकाणी निवास होता. हे आहे परमसेवा पथिकाश्रम. राजूभाई यांच्याकडे आम्ही रात्री विश्रामाला होतो. हे एक खाजगी काय म्हणतात फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊसमध्ये राजूभाई हे करत असतात. डोंबिवलीवरून मुंबईवरून आले, ते मुंबईला राहणार तसे आहेत, प्रॉपर गुजराती आणि खूप खर्च करतात आणि भरपूर नोकर चाकर त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी सेवा द्यायला येतात. आता पहाटेचे 6:30 वाजलेत. आम्हाला पुढील प्रवासाला निघायचं आहे की त्या आग्रहाने आम्हाला लांबूनसुद्धा या ठिकाणी ते विदाई करतायत. नर्मदे हर बाबाजी. त्यांची मुंबईचे सगळे मित्रपरिवार या ठिकाणी आलेले, त्यांचा फोटोसुद्धा काढलेला मी टाकणार आहे व्हिडिओला. नर्मदे हर नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरी हर. आमच्या नर्मदा परिक्रमेचा आज 25वा दिवस आहे आणि आजची तारीख आहे 29/11/2025 शनिवार. इथे रात्री जेमतेम थंडी होती, फार विशेष नाही, पण सकाळचं वातावरण खूप दुःखाच्छादित आहे. अजूनही सूर्योदय झाला नाही, आपण पाहू शकतो. सगळीकडे धुकं आहे, त्यामुळे कॅमेऱ्याची सुद्धा क्लॅरिटी काही विशेष येणार नाही. वातावरणामध्ये नमी आहे. या दिशेला सूर्योदयाचं थोडी लक्षणं दिसत आहेत, पण थंडी जणू त्या सूर्याला दाबून ठेवते काय, अशी अवस्था आहे. इथं कपाशी पूर्ण फुटलेली आहे. कपाशीची पीक आहे. अंतरही खूप आहे. 6 फुटाचं अंतर आहे. 6 फूट बाय 2 फूट या अंतरावर कपाशी पेरली या लोकांनी. आता मी शेतकरी असल्यामुळे मला त्याची आवड आहे या क्षेत्रात. आणि ते महाराष्ट्रासारखे पश्चिम महाराष्ट्रासारखी पिकं आहेत सगळे. ऊस आहे, केळी आहे आणि समृद्ध भाग आहे हा. इथं कसल्याच गोष्टीची उणीव नाही. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सकाळचे 6:50 झाले. इथे गाव आलं आहे भावापूर. इथे बोर्ड आहे मा नर्मदा परिक्रमा मार्ग. आणि हे तर आपल्याला वाचता येतच नाही. भावापूर तो सुधारपुरा ग्राम वर्षे पुला काम चालू होવાની સુધારપુરા ગામે ભાવનો રાસ્તા બંધ છે. સુધારપુરા ગામે ભાવ માટે ઉમરલા થાત રામભરડીથી વાહન જાય છે. હુકુમાની નર્મદે હર. गुजराती भाषा आहे, अवघड होती कुठं कुठं वाचायला. कधी कधी आपल्याकडून अर्थही चुकीचे बनतात. नर्मदे हर नर्मदे हर. सकाळचे 7:35 झालेत आणि इथं आम्ही या गावाला आलो आहे. सुधारपुरा असं या गावाचं नाव आहे आणि इथं बोर्ड मिळाला मा नर्मदा परिक्रमा मार्ग सरसाड गुप्त गोदावरी मनी नागेश्वर भालोद. सरसाड जाने का पक्का रास्ता 3 किलोमीटर, सरसाड जाने का कच्चा छोटा रास्ता 1.5 किलोमीटर. तर इथने पगदंडी मार्गाने आम्हाला पुढे जायचं आहे आणि पगदंडी मार्गानेच आम्ही पुढचा प्रवास करू. नर्मदे हर मात गंगे हर. या गावाचं नाव आहे सुधारपुरा मा नर्मदा परिक्रमा मार्ग. नर्मदे हर नर्मदे हर. आता सकाळचे 8 वाजलेत. आम्ही इथे येऊन पोचलो. इथे आहे श्री गुप्त गोदावरी धाम सिद्धेश्वर महादेव, मुक्काम सरसाड, तालुका झगडिया आणि जिल्हा भरूच. इथनं आतमध्ये दर्शन आहे. इतक्या वेळ लवकर थांबायचं नाही. आणि आम्हाला तसं गोमुखामध्ये दर्शनही करता येत नाही परिक्रमावासींना, त्यामुळे आमचा मार्ग पुढे चालतो आहे. इथनं एक वळण आहे. या वळण मार्गाचा उपयोग करून पुढील परिक्रमा आरंभ करायची आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग ट्रेडरा झगडिया अन्न क्षेत्र सदाव्रत. नर्मदे हर. नर्मदे हर.
परत नर्मदा परिक्रमामध्ये एका मार्गाचं वळण मिळालं आहे. सकाळचे 8:25 झाले आणि या वळण मार्गाचा वापर करत पुढील परिक्रमा चालली नर्मदे हर. केळीची बाग आहे बाजूला. नर्मदे हर. सकाळचे 8:35 झाले. नर्मदा परिक्रमा मार्ग ढेडरा झगडिया दादलपुरा अन्नक्षेत्र सदावत. इथे सदावत आणि अन्नक्षेत्र आहे, पण आमचा परिक्रमा मार्ग इकडे असल्यामुळे आणि एवढ्या लवकर थांबायचं नाही. आश्रम चालवत आहेत सांदवी उमागिरी जी माता आहेत, ते चालवतात आश्रम. नर्मदे हर, नर्मदे हर. हो, नर्मदे हर मार्ग आहे आणि शेतातून चालला. पाशीच्या पिकाशी धरून धुऱ्याने जायचं आहे. नर्मदे हर. लांब तिकडं मैयाचा तट दिसतोय. कॅमेऱ्याची क्वालिटी तेवढी क्लॅरिटी नाही आहे, पण मैयाचा तट दिसतो. तटमार्गाने चाललं की मैयाचं सानिध्य लागतं. सर्व भाविकांचं सेवादारी आश्रमांचं प्रेमसुद्धा मिळतं. नर्मदे हर. याला पर्याय रोड मार्ग होता राजपिपलावरून, तर त्या मार्गाने जी आमची परिक्रमामधनं चालली ही 8-9 दिवसांची परिक्रमा जास्तीत जास्त 4 दिवसात झाली असते. पण एवढे संत तीर्थदर्शन घडत नाही तिथे. व्यवस्था तिथे पण आहे, खूप सेवा तिकडे पण मिळते, इकडे पण मिळते, कारण हे गुजरात आहे. गुजरातमध्ये परिक्रमाशींची खूप छान सेवा होती. नर्मदे हर. परत बोर्ड आहे मा नर्मदा परिक्रमा मार्ग. मिरचीसाठी किती मोठ्या मोठ्या कॅऱ्या बनवल्या. मिरचीचा तास आहे 6 फुटाच्या अंतरावर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. वडवाना इथे आलो असता. अगदी मैयाच्या तटावरून आमचा मार्ग जातो आहे. ही काँक्रीटची रोड आहे आणि इथेच मैयाचं दर्शन होतं आहे. सुंदर मैयाचा किनारा आहे आणि या वडवानामध्ये सुद्धा आश्रम आहे. आश्रमाला सुद्धा भेट देता येईल. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 9:30 वाजले आणि आम्ही इथे आता या मंदिरामध्ये आलो आहे. नर्मदे हर. सुंदर मैयाचा तट आहे. पलीकडून सुद्धा एक तीर्थक्षेत्र दिसतंय. कोणतं आहे ते विचारून घेऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. हे मंदिर आहे शाश्वत मारुती धाम. फार मोठी मारुती हनुमंताची मूर्ती इथे आणि काही भजन वाजते. फार मोठं भवन आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. हे आहे पूर्ण शाश्वत मारुती धाम. इथे सुद्धा परिक्रमावासींसाठी प्रशस्त व्यवस्था आहे आणि भरपूर मोठा परिसर आहे. आणि इथे मक्का टाकणं चालू आहे. हा मक्का पक्ष्यांसाठी आहे. मोरांसाठी खायला इथे. नर्मदे हर. इथले गुरुदेव आहेत परमपूज्य गुरुजी अश्विन कुमार पाठकजी. हे चालवत आहेत आश्रम. मोठा फार प्रशस्त आश्रम आहे. नर्मदे हर. मणी नागेश्वर मंदिरामध्ये इथे
थोडा आरामाला बसलो. इथे मोर आलेला आहे, सुंदर मोर आहे. नर्मदे हर हे आहे मणी नागेश्वर मंदिर. सुंदर मंदिर आहे. बालक निवासामध्ये मंदिर नर्मदे हर. अगदी मैयाच्या तटावर आहे. मैयाचा तट आहे आणि ते मंदिर आहे मणी नागेश्वराचं. नर्मदे हर. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भजकेंद्रहारम सदा वसंतम हृदय अरविंदे भवम भवामी सहितम नमः. नर्मदे हर. सुंदर परिसर आहे. आश्रमही मोठा आहे. परिक्रमावासींसाठी राहण्याची व्यवस्था होतो. सुंदर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. माता गंगे हर जटाशंकरे हर. जय श्रीधर बाबा. नर्मदे हर. दुपारचे 12:15 वाजले. इथे एक बोर्ड आहे. इथे आश्रम आहे. उदासीन कार्ष्णी नर्मदा कुटिया रमणरीती महावन गोकुळ इथला आश्रम आहे. इथे मध्ये आम्हाला जायचं आहे समोर भालोदला. नर्मदे हर. माता गंगे हर. नर्मदे हर. आम्ही इथे विश्रामाला होतो. तर इथे आहे मोक्षनाथ महादेव मंदिर भालोद. अगदी दत्त मंदिराच्या शेजारीच आहे आणि दत्त मंदिराचं अन्नक्षेत्रच इथे चाललं आहे. सर्व परिक्रमावासी निघून गेले. आम्ही सुद्धा आता लाईटी पंखा बंद करून पुढच्या मार्गाला निघतो. नर्मदे हर. माता गंगे हर जटाशंकरे हर. प्रतापी महाराजांची भेट घ्यायची होती पण महाराजांची भेट काही झाली नाही. आता पुढील प्रवासाला निघायचं आहे. हरकत नाही. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा मार्ग रामेश्वर महादेव अन्नक्षेत्र अविधा 3 किलोमीटर. अविधा 3 किलोमीटर. आता आमचं आजचं मुक्कामाचं ठिकाण पाहू. अविधापर्यंत जाणं होईल तर किंवा त्याच्यानंतर जाता आलं तर त्याच्या पुढे जाऊ. आता तसे दुपारचे 4:05 झालेत. अविधाला तर आम्ही निश्चितच पोचणार. तिथून पुढचा प्रवास बघू. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारे नवीन पूल आहे हा. आणि या नदीचं एक नवल वाटतं आहे. नदीला भोरं पाणी आलं. जसं पावसाळ्यात सुरुवातीला पाणी येतं ना तसं भोरं पाणी आहे. काहीतरी पुढे रेतीचा उपसा वगैरे चालू असेल म्हणून हा रंग आला असेल. ही नदीसुद्धा मा नर्मदेमध्येच मिळणार आहे. नर्मदा नदीची सहाय्यक नदी आहे. नर्मदे हर. नवीन पूल आहे. संध्याकाळचे 5:10 झालेत आणि आम्ही आता अवाधा गावाच्या सीमेपर्यंत पोहोचलो आहे. आज अवाधा येथेच मुक्काम करावा लागेल. इथे आश्रम आहे. आश्रमामध्ये मुक्काम करूया. नदीला पाणी आहे. छोटीशी नदी आहे आणि लहान पूल आहे. पाणी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबा बिस्कुट नाही बेटा लाया नाही हम बिस्कुट चॉकलेट. मुलं शाळेत शिकत नाहीत. मुलांना आकर्षण लावलं आहे बिस्किट चॉकलेटांचं. आता ही मुलं तर ऊसतोड कामगारांची आहेत. पण गावामध्ये सुद्धा मुलांना चॉकलेट देऊ परिक्रमावासींनी त्यांचं भविष्य खराब केलं आहे असे आरोप त्या गावकऱ्यांचे होत आहेत. शूलपाणीमध्ये भरपूर झाला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. या आश्रमात यायच्या आधी आमचे एक जोडीदार पुढं आले होते आणि त्यांच्याजवळ आमच्यासाठी सुद्धा बघा कोणी प्रसाद भोग देऊन ठेवला. ही चिक्की आहे गुळाची, म्हणजे गुळपट्टी ज्याला आपण म्हणतो.
क्रॅकजॅकचा बिस्किटचा पुडा आणि कलाकंद लड्डू आहेत 3. मला वाटतं याचे आहेत डिंकाचे लाडू आहेत हे 3. आणि प्रत्येकासाठी हे आमच्या गजूभाऊसाठी एक स्पेशल पार्सल आहे आणि माझ्यासाठी पार्सल स्पेशल. काय मैयाचे प्रेमी आहेत बाबा. नर्मदे हर मात गंगे हर. नर्मदे हर. अवधी येथील महादेव मंदिराच्या या प्रांगणामध्ये आज आमचा विश्राम आहे. हे भवन आहे विश्राम करण्याचं आणि इथे भोजन प्रसादाची तयारी चालली. अशा प्रकारे आजचा प्रवास झाला. संध्याकाळचे 6:45 झालेत आणि लगेच आमच्या प्रसादाची व्यवस्था मैयाने करून ठेवली. नर्मदे हर प्रसादी. नर्मदे हर.